शिर्डीमध्ये आज उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन. शहा, नड्डा, फडणवीस, गडकरी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता. युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा. सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा. फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती. तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही. फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय. केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला सर्वाधिक निधी वाटप. महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 कोटी रुपयांचा निधी, तर उत्तर प्रदेशला 31,000 आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशिरानं धावणार. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. आज राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा. सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊंची शासकीय पूजा संपन्न. केंद्रीय मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित. पुण्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. बदलत्या वातावरणामुळे 24 तासामध्ये किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी वाढ. शिवाजीनगर परिसरात 14.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. कुंभमेळ्याला रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाकुंभ विम्याचं सुरक्षा कवच. 59 रुपयांना विमा खरेदी करता येणार. तर देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टरची सेवा. इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मोहम्मद शमी पुन्हा संघात. सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार.